हातामध्ये तुळशीपत्र घ्या तुम्ही। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। आता सत्यनारायणकरेचा अर्थ सांगतो। एकदा नैमिष नावाच्या अरण्यात राहणाऱ्या शौनारी ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला। ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मी ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा। तेव्हा सूत सांगतात, मुनी हो, नारदांनी सुद्धा हा प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला। त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो। शांत चित्ताने ऐका। एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकात भारतामध्ये आलेले आहेत। भारतामध्ये सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगत आहेत। त्यांचे दुःख पाहून नारद मुनी वैकुंठात गेले। वैकुंठामध्ये 4 हातात शंखचक्र गदा व कमळ धारण केलेल्या, पायापर्यंत रोणारी वनमाळा गळ्यामध्ये घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांची स्तुती करण्यास आरंभ केला। नारद मुनी म्हणाले, जिचे स्वरूप वाणी व मन यांना न कळणारे आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्यमनाशने रहित आहे, जो मुळाचा निर्गुण आहे, जो जगाच्या आरंभकाळी 3 गुणांचा स्वीकार करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो। नारद मुनी स्तुती करतात। भगवंत म्हणतात, हे नारदा, आपण कोणत्या कामाकरता आलात? आपल्या मनामध्ये काय विचार चालू आहे? मला सर्व काही सांगा, मी समर्पक उत्तर देईन। तेव्हा नारद मुनी म्हणतात, हे भगवंता, मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःख भोगत आहेत। यांचं दुःख नाही व्हावं ह्याकरता उपाय सांगा। भगवंत म्हणतात, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या दृष्टीनं तुम्ही जो प्रश्न विचारला तो फार सुंदर आहे। म्हणून कोणालाही माहीत नसलेले महापुण्यकारक व्रत आज तुम्हाला सांगतो। या व्रताला सत्यनारायणाचे व्रत म्हणतात। हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी वैकुंठ लोकात जातो। सकाळी उठल्यानंतर सूर्यास्तानंतर 2 तासामध्ये सत्यनारायणाचे पूजन करावे। केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा प्रसाद देवाला अर्पण करावा। आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलवून सत्यनारायणाची पूजा करावी। जो कोणी मनुष्य भक्तिभावाने व्रत करील त्याची सर्व पापे नाहीशी होतील। इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां प्रथमोऽध्यायः। पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सत्यनारायण महाराज की जय। तुम्हाला आता मी सांगतो दुसरा अध्याय। दुसऱ्या अध्यायामध्ये काशीनगरामध्ये एक ब्राह्मण असतो। तो ब्राह्मण भूक व तहान यांनी पीडित होऊन रोज पृथ्वीवर फिरत असतो। हा ब्राह्मण आचारनिष्ठ असतो, धार्मिक असतो। या ब्राह्मणावर कृपा करण्याकरता भगवंतानं सुद्धा आता एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं व त्या काशीनगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, तुम्ही रोज पृथ्वीवर काय फिरता? तर तो ब्राह्मण म्हणतो, मी गरीब आहे, भिक्षा मागण्याकरता फिरतो। दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहिती असेल तर कृपा करून मला सांगा। भगवंत म्हणतात, सत्यनारायणाची पूजा कर। तो ब्राह्मण आपल्या बांधवांबरोबर पूजन करतो। पूजन केल्याबरोबर तो ब्राह्मण या लोकामध्ये सुखी होतो, शेवटी वैकुंठ लोकात जातो। एक लाकडे विकणारा मुळी विक्या असतो। तो मुळी विक्यासुद्धा एका ठिकाणी अशी पूजा पाहतो, भगवंतास नमस्कार करतो। भगवंतही संतुष्ट होतात। नंतर दुसऱ्या दिवशी हा निश्चय करतो, आपण पण लाकडे विकून जे काही द्रव्य मिळेल त्या द्रव्याने आपण पण पूजा करायची। दुसऱ्या दिवशी धनिक लोक म्हणजे श्रीमंत लोक ज्या नगरात राहतात त्या ठिकाणी जातो। त्या ठिकाणी लाकडे विकून त्याला भरपूर द्रव्य मिळतं। बांधवांबरोबर तयारी करतो। तयारी केल्याबरोबर पूजन करतो आणि पूजन केल्याबरोबर कालांतराने हा लाकडे विकणारा मुळी विक्या हा सुद्धा या लोकांमध्ये सुखी होतो, शेवटी वैकुंठ लोकात जातो। हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामध्ये झाला। म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे। इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां द्वितीयोऽध्यायः। पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सत्यनारायण महाराज की जय। तुम्हाला सांगतो मी आता तिसरा अध्याय। तिसऱ्या अध्यायामध्ये एक उल्कामुख नावाचा राजा असतो। हा राजा जितेंद्रिय असतो, सत्य बोलणारा असतो, भक्तिमान असतो, बुद्धिमान असतो। हा राजा देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देत असतो आणि संतुष्ट करत असतो। याची भार्या पतिव्रता, सुंदर बदना, अत्यंत रूपवान असते। राजा आपल्या पत्नीबरोबर पूजा करतोय। राजा पूजन करत असताना त्या ठिकाणी साधुवाणी आलेला आहे। साधुवाणी प्रश्न विचारतोय, महाराज आपण हे काय करता? राजा म्हणतो, धनधान्य ऐश्वर्य प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या भगवंताचे व्रत बांधवांबरोबर करत आहे। असं म्हटल्यावर साधुवाणी म्हणतो, मला हे व्रत समजावून सांगा। तुम्ही जसं सांगाल तसं मी करील। मला पण संतती नाही, ती या व्रतामुळे नक्की होईल। असं म्हणून साधुवाणी हे व्रत समजावून घेतो। आपल्या भार्येला, आपल्या बायकोला हे व्रत समजावून सांगतो। ज्यावेळी
मला संतती होईल त्यावेळी मी पूजा करेल असा निश्चय करतो. भगवंताच्या कृपा आशीर्वादानं साधुवानीची बायको आता गर्भवती होते. तिला 10वा महिना सुरू होतो. तिला कन्यारत्न प्राप्त होते. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे आता प्रत्येक दिवशी वाढू लागते. म्हणून त्या मुलीचं नाव ठेवतात कलावती. कालांतराने कलावती मोठी होते. साधुवानीची बायको आता साधुवानीला प्रश्न विचारतीये, तुम्ही पूर्वी नवस बोलला होता, व्रत स्वीकारलं होतं, ते पूर्ण का करत नाही? साधुवाणी म्हणतो, आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी आपण ही पूजा पूर्ण करू. अशा प्रकारे साधुवाणी बायकोला सांगून दुसऱ्या गावाला निघून जातो. कालांतराने परत घरी येतो. तेव्हा त्याला समजतं आपली मुलगी आता गुणाने वयाने मोठी झाली आहे. साधुवाणी आता मित्रांबरोबर विचार करतो. एका दूताला आज्ञा करतो. आज्ञेप्रमाणे तो दूत एका कांचन नावाच्या नगरामध्ये गेलेला आहे. त्या ठिकाणी एका वैश्यपुत्राला पाहिलेलं आहे आणि साधुवाणी आपल्या बांधवांबरोबर त्या वैश्यपुत्राबरोबर विधिनोक्त रीतीने यथासांग आपल्या मुलीचा विवाह करतो. विवाहाच्या वेळी पूजन करायला साधुवाणी मात्र विसरतो. परंतु साधुवाणी मात्र हुशार. तो आपल्या जावयाला बरोबर घेतो आणि व्यापार करण्याकरता आता चंद्रकेतू नावाचा राजा असतो, त्याच्या राज्यामध्ये व्यापार करायला घेऊन जातो. काही काळ त्यांचा उत्तम जातो आणि भगवंत देतात शाप. हा साधुवाणी सत्यनारायणाच्या पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला, ह्याला भयंकर दुःख प्राप्त हवं असा शाप दिल्याबरोबर राज्यामध्ये चोरी होते. सर्व द्रव्य चोर घेऊन जातात. चोरांना समजतं आपल्या पाठीमागून आलेत राजदूत. ते सर्व द्रव्य एका नावेत टाकून चोर पळून जातात. या ठिकाणी येतात राजदूत. ते सर्व द्रव्य पाहतात. ते नाव असते साधुवाण्याचे. म्हणून साधुवाण्याला व जावयाला त्या दोघांना बेड्या घालून राजासमोर आणले जाते. साधुवाणी व जावई हे राजाला म्हणतात, आम्ही चोर नाही, आम्ही चोर नाही. परंतु सत्यदेवाच्या मायेमुळं त्यांचं बोलणं कोणी ऐकत नाही. उलट त्यांचं सर्व द्रव्य जप्त होतं आणि त्यानंतर मग त्या दोघांना किल्ल्यातील कारागृहात टाकतात. आणि त्यानंतर साधुवानीची बायको, साधुवानीची मुलगी ह्या दोघी पण घरोघर भिक्षा मागण्याकरता फिरू लागतात. साधुवानीची मुलगी कलावती एका ठिकाणी अशी पूजा पाहते, भगवंतास नमस्कार करते, आपल्या घरी येते. तेव्हा आई विचारते, हे मुली, इतकी रात्र होईपर्यंत कोठे होतीस? तुझ्या मनामध्ये काय विचार चालू आहे? मला सर्व काही सांग, मी समर्पक, मला सर्व काही सांग असं म्हटल्याबरोबर साधुवानीची मुलगी म्हणते, मी एका ठिकाणी सत्यनारायणाची पूजा पाहिली असं म्हटल्याबरोबर साधुवानीच्या बायकोला व्रत आठवतं. बांधवांबरोबर व्रत करते. हे भगवंता, माझ्या पतीचे जावयाचे अपराध क्षमा करा अशी वारंवार प्रार्थना करते. भगवंत संतुष्ट होतात आणि त्यानंतर भगवंत संतुष्ट झाल्याबरोबर इच्छित वर देऊन अदृश्य होतात. आणि त्यानंतर भगवंत चंद्रकेतू नावाचा राजा असतो, त्याच्या स्वप्नात जाऊन सांगतात, हे नृपश्रेष्ठ आहे राजा, तू जे 2 वाणी बंदिशात टाकलेस त्यांना लवकरात लवकर सोडून दे. असे जर न करशील तर धन, पुत्र, राज्य यांसह मी नाश करील. असे राजाला स्वप्न सांगून भगवंत अदृश्य होतात. राजा सकाळी उठून सर्वांना स्वप्न सांगतो. साधुवाणी व जावई या दोघांना बंधनमुक्त करतो. साधुवाणी व जावई हे राजाला पाहून नमस्कार करतात. पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे काही भाषण करत नाही. परंतु राजा म्हणतो, वैश्य हो, तुमच्या दैवयोगामुळं तुम्हाला दुःख भोगावे लागलं, आता भीती नाही असे म्हणून त्यांच्या बेड्या काढून शौर्यकर्म मंगलस्नान घातले जाते. वस्त्र अलंकार देऊन गौरव करतात. त्यांना अत्यंत नम्र म्हणजे चांगल्या भाषणानं संतुष्ट करतात. त्यांचं द्रव्य परत त्यांना देतात. साधुवाणी व जावई हे राजाला नमस्कार करतात व म्हणतात, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां तृतीयोध्यायः. पुंडलीकवरदहारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. तुम्हाला मी आता सांगतोय 4था अध्याय. 4थ्या अध्यायामध्ये आता साधुवाणीची कथा पुढे सुरू होते. साधुवाणी म्हणतोय, आपल्याला वाटेमध्ये काही विघ्न येऊ नयेत म्हणून साधुवाणी आता ब्राह्मणाला दक्षिणा वगैरे देतो, आशीर्वाद घेतो, जावयाला बरोबर घेतो, आपल्या नगराकडे निघायला लागतो. थोडा दूर गेल्यावर भगवंत परीक्षा पाहण्याकरता आहे, साधू तुझ्या नौकेमध्ये काय आहे असा प्रश्न विचारतात. तेव्हा साधुवाणी म्हणतो, माझ्या नौकेमध्ये वेली व पाणी आहेत, आमचे द्रव्य न्यायची तुमची इच्छा आहे का? साधुवाण्याची उन्मत्तपणाचे भाषण ऐकून भगवंत नाराज झाले. ते म्हणतात, तुझे बोलणे खरे हवो असे म्हणून समुद्राच्या काठी जाऊन बसले. साधुवाणी नित्यकर्म करू लागला. नौकेमध्ये वेली व पाणी त्याला दिसलं. नौका हलक्यापणामुळे वरती आलेली असते. साधुवाणी बेशुद्ध होतो. नंतर मग चिंता करू लागतो. तेव्हा जावई म्हणतो, महाराज आपण शोक करू नका, संन्याशाने आपणास जो शाप दिला त्यामुळे हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्याशी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, आपण त्याला शरण जाऊ, आपले सर्व मनोरथ पूर्ण होईल असे म्हणून साधुवाणी समुद्रात काठी जातो. त्या ठिकाणी संन्यास वेशधारी भगवान विष्णू यांना नमस्कार करतो, प्रार्थना करतो. भगवंतही संतुष्ट होतात आणि मग भगवंत संतुष्ट झाल्याबरोबर इच्छित वर्धन अदृश्य होतात. आणि मग हा साधुवाणी परत त्याच्या नौकेवर येतो. तर नौका पूर्वीप्रमाणे द्रव्याने भरलेली आहे असं दिसतं. हे सर्व काही मला सत्यनारायणाच्या आशीर्वादाने मिळाले म्हणून साधुवाणी बांधवांबरोबर त्या ठिकाणी
पूजा करतो आणि पूजन केल्याबरोबर आपल्या नगरामध्ये पोचतो. नगरामध्ये पोचल्यावर एका दूताला आज्ञा करतो. दूत आज्ञेप्रमाणे साधुबानेच्या घरी जातो. साधुबानेच्या बायकोला सांगतो. साधुबानी व इतर लोक बंधाऱ्यापाशी आलेले आहेत. साधुबानीची बायको उत्सुक होते, आनंदी होते. साधुबानीची मुलगी पण आनंदी होते आणि साधुबानीची मुलगी आता पूजा करू लागते. आणि साधुबानीची बायको लीलावती ही समुद्राकाठी बंधाऱ्यावर पोचते. त्यावेळी त्या ठिकाणी कलावती जी आहे साधुबानीची मुलगी ती पूजा पूर्ण करते, परंतु प्रसाद काही खात नाही. तशीच बंधाऱ्यावर पोचते. त्यामुळे भगवंत रागवतात आणि भगवंत रागवल्यामुळं तिचा पती ज्या नौकेमध्ये असतो ती नौका आता पाण्यामध्ये बुडायला लागते. हा सर्व प्रकार पाहता कलावती, साधुबानीची मुलगी कलावती आता बेशुद्ध व्हायला लागते. नंतर चिंता करू लागते आणि मग नंतर सती जाण्याचा निश्चय करते. मग भगवंत दयाळू आकाशवाणी करतात, हे साधो, तुझी कन्या कलावती घरी जाऊन जर प्रसाद भक्षण करेल तर तिला तिचा पती परत प्राप्त होईल, यात काही संशय नाही. कलावती आकाशवाणी ऐकते, घरी जाते, आदराने प्रसाद भक्षण करते. पुन्हा बंधारावर येऊन पाहते तर सगळ्यांच्या दृष्टीसह तिला तिचा पती दिसतो. हे सर्व काही सत्यनारायणाच्या आशीर्वादाने मिळाले म्हणून साधुवानी त्या बांधवांबरोबर त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा करतो. त्या दिवशीपासून साधुवानी प्रत्येक मकर संक्रांत पौर्णिमा या दिवशी पूजा करू लागतो. कालांतराने हा साधुवानी या लोकामध्ये सुखी होतो, शेवटी वैकुंठ लोकात जातो. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला, म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायाम चतुर्थोऽध्यायः. पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. तुम्हाला आता मी शेवटचा अध्याय सांगतो. शेवटच्या अध्यायामध्ये एक अंगध्वज नावाचा राजा असतो. हा राजा आपल्या सेनेचं पालन करण्याविषयी अतिशय निष्ठावंत असतो. ह्या राजाने सुद्धा प्रसाद नाही खाल्ला, त्यामुळे त्याला सुद्धा दुःख झालं. तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ अशा प्राण्यांना मारून एका झाडाजवळ आलेला आहे. त्या ठिकाणी गोपाळ बांधव पूजा करत आहेत. राजा काय त्या ठिकाणी जात नाही आहे, भगवंतास नमस्कार करत नाही आहे, परंतु सर्व गोपाळ बांधव राजाला प्रसाद देत आहेत. राजा काही प्रसाद खात नाही आहे, दुःखी होते. त्याचे 100 मुलगे, धनधान्य आदी सर्व संपत्ती नाश पावते. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाले असेल असे राजाला वाटते. व ज्या ठिकाणी गोपबांधवांनी पूजा केली आहे त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजा करतो. त्यांच्यासह भक्ती श्रद्धेने हा राजा पूजा करतो आणि कालांतराने हा राजा या लोकांमध्ये सुखी होतो, शेवटी वैकुंठ लोकात जातो. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला, म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो गरीब असेल त्याला द्रव्य मिळते. जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून शेवटी वैकुंठ लोकात जातो. या देवाला कोणी काल म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी सत्यनारायण म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां पंचमोऽध्यायः. पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. आता आपल्याला करायची आरती. आरती करता एक ताट तयार करा आणि हे रिकामं करा तांबं.